नमस्कार मैत्रिणींनो, ही ना आलू भुजिया आहे म्हणजे बटाट्याची शेव खूप छान टेस्टी झालेली आहे, एकदम कुरकुरीत झालेली आहे। तर मग ही कशी केली पाहिजे ना, चला तर मग पाहूया आपण कशी केली। तर यात ना बटाटा आणि बेसन पीठ तांदळाचं पीठ वापरून ही शेव केलेली आहे। इतकी खमंग इतकी चांगली कुरकुरीत छान टेस्टी झाली ना की खूप छान। तर यात आपण पाण्याचा अजिबात वापर करणार ना, फक्त बटाट्यात बसल एवढंच आपण बेसन पीठ घालणार आहोत, त्याच्यामुळे ही चवीला खूप छान झालेली आहे। तर इथे ना मी 4 बटाटे घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून किडके असले तर ते व्यवस्थित पाहून घेतले आणि कट करून घेतले। तर त्याचं पूर्ण असं माती त्याची निघून काढून टाकली पाण्याने, स्वच्छ चोळचोळ धुतलं आणि त्याचे असे 2 तुकडे करून, कारण आतून किडके आहेत का ते पाहण्यासाठी आतून कट केलं। तर मग एका साईडला थोडंसं खराब होतं ते काढून टाकलं आपलं बटाटं। आणि ते ना कुकरच्या भांड्यात पाणी टाकायचं नाही, असंच आपले बटाटे ना कुकरच्या तळाला आत खाली पाणी टाकायचं। आणि हा बटाट्याचा डब्बा आहे ना, तो ह्या कुकरच्या तुम्ही पाहू शकता खाली तळाला पाणी आहे आणि त्याच्यात आता हा डब्बा मी असाच ठेवणार आहे आणि वरून झाकण लावून त्याच्यानं मी फुल गॅसवर एक 3 शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक 5 मिनटं ठेवला। आणि आता ते कुकरमध्ये थोडंसं वाफेचं पाणी पडलेलं आहे, म्हणून ते एक एक काढून बटाटा आपलं ताटात ठेवते थंड करायला। आणि हे गरम असताना अजिबात मळायचं नाही, अजिबात मॅश करायचं नाही किंवा पीठ टाकायचं नाही, ह्याला पूर्ण थंड होऊन द्यायचं। तर मी ना आता हे थंड करायला अर्धा तास ठेवलं, तोपर्यंत दुसरी कामं करून घेतली। आणि ह्याचं ना असं साल काढायचं आणि खिसणीनं ह्या छोट्या खिसणीनं खिसून घ्यायचं, अजिबात त्याच्या गाठी राहता कामा नयेत। असं खिसलं की नाही मग ते एकदम असं मऊ छान पडतं। तर आता सध्या गरम आहे म्हणून मी असंच ठेवते तुम्हाला दाखवण्यासाठी। आणि एक अर्धा तास मी पूर्ण थंड होऊन दिलं, सोलून घेतलं आणि असं ती खिसणी वाटं खिसून घेतलं। तर आता हे चांगलं मॅश झाले। आता आपण याच्यात मसाले आणि पीठ टाकूयात। तर आता मी ह्याच्यात टाकण्यासाठी मसाले काय काय घेतले तर ते सांगते, परंतु मसाले ना काही काही मोठे असतात। आता कसुरी मेथी ती त्याच्यात काड्या राहतात, मग आपली शेव करताना अडकुनी म्हणून चाळणी घेतली, चाळणीनं चाळून सर्व काही आपण टाकणार आहोत। तर मीठ काही चाळणीची आवश्यकता नव्हती, पण आता चाळणी घेतली होती म्हणून मी चाळलं। पण थोडंसं असतं जरा मोठंसं ते पण पडून ते काय विरघळतं, पण मी काढून टाकलं। तर आता मीठ चाळून घेतलं आपण, त्यात हळद टाकूया 1 छोटे चमचे आणि 1 छोटा चमचा हळद घेतली। लाल तिखट मी जास्त घेतले, मला तिखट हवं आहे। आता तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हळद मात्र थोडीशीच टाकायची, नाही तर शेवला कलर काळपट येतो जरा। आणि कसुरी मेथी घेतली, तर कसुरी मेथी मॅश करून ठेवलेली असती, पण ती काड्या राहतात जरा। परत धने जिरे पूड घेतलेली आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे। आणि इथे ना माझ्याकडे आमचूर पावडर पण नव्हती आणि चाट मसाला पण नव्हता, तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही टाकू शकता, माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकला नाही। जर चाट मसाला टाकला ना, असं रेडीमेड आलू भुजियाला कशी चटपटीत चव असते तसं चव येते। तुम्ही चाट मसाला टाका किंवा आमचूर पावडर टाका, त्या दोन्हीने येते, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकलं नाही। तर तुम्ही पाहू शकता चाळणीनं चाळल्यानंतर त्याच्यात वरच्या साईडला थोडं मोठाट राहिलं ते मी टाकून दिलं। आणि आता याच्यातनं मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, आता एवढं 4 बटाट्यासाठी। आणि ह्या वाटीनं 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, तर एवढं परफेक्ट प्रमाण होते। माझी वाटी मोठी आहे, आता तुमचे बटाटे किती लहान मोठे आहेत, परत तुमचे बटाटे किती ओलावा आहे त्याच्यात, म्हणजे किती पाणी शोषून घेतलेलं आहे त्याच्यावर पिठाचं प्रमाण राहतं। पण मला जेवढं लागलं मी तेवढं सांगितलं तुम्हाला। माझ्या एवढ्या 4 बटाट्याला मला अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ लागलं। आता याच्यात अजिबात पाण्याचा हात घ्यायचा नाही, ह्या बटाट्यामध्येच असं मॅश करू करू हे पूर्ण पीठ असं त्यात हे होतं, एवढं पूर्ण पीठ लागत आहे तेवढं आपल्या एवढ्या मिश्रणाला। असं मी त्याला भार देऊ मळून घेतलं, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे गोळा झालेला आहे। तर मग तुमचे बटाटे किती लहान मोठे आहेत त्याच्यावर पिठाचं प्रमाण राहील, ते काय सर्वांना सारखं राहणार नाही। तर आता हे हाताला चिटकलेलं राहतं आता बटाटे आपल्या, म्हणून थोडासा तेलाचा हात घेऊ, 1 चमच्याभर तेल टाकून त्याच्यात असं आपण त्याला हे करून घेऊ चांगलं, म्हणजे ते हाताला पण चिटकणार नाही आणि आपल्या शेव करताना आपल्या शेवग्याला पण नंतर ते चिटकणार नाही। आणि शेवग्याला पण आपण तेल लावून घ्यायचं, ज्यात आपण शेव करणार आहोत ना त्या शेवग्याला। मी इकडे गॅसवर तोपर्यंत कढईत तेल गरम करायला ठेवले आणि ज्या शेवग्याला आपल्या शेव करायची ना, त्या पण शेवग्याला आतून मी तेल लावून घेते आतल्या बाजूनं, परत त्याच्या चकतीला ते सर्व प्लेट असते ना आतली त्याला पूर्ण ह्याला आपण तेल लावून घ्यायचं। आणि हे जे आपलं मिश्रण आहे ना, त्याचं सिलेंडरच्या आकाराचे असे लंबगोळ असे गोळे करायचे, म्हणजे
आपली शेव करताना तुटत नाही, असं भरलं का नाही तर मग ते तुटते. मग एकजीव अशी शेव आपली पडावी एकसारखी म्हणून असं त्याला सिलेंडरच्या आकाराचं करायचं आणि त्याच्यात घालायचं, म्हणजे आपली शेव चांगली एकसारखी पडते. तर माझ्या अजिबात गाठी झाल्या नाहीत किंवा ते असे तुकडे पडले नाहीत किंवा काय नाही, एकसंध शेव एकदम मस्त झाली माझी सर्व शेव. मी तुम्हाला शेवटला सर्व शेव पण दाखवलेली आहे. तर एवढ्या पिठामध्ये आपली किती शेव झाली ते पण दाखवते, तेल किती आटलं ते पण दाखवते. तर तुम्ही आता सुरुवातीला पहा आपलं तेल किती आहे आणि शेवटला पण पहा, नंतर मी दाखवते शेवटला किती तेल आपलं संपलं ते. तर अजिबात तेल लागत नाही जास्त, काही नाही, खूप थोडंसं तेल लागतं. तर आता तेलाचा कलर बघा, नंतर आपल्या तेलचा कलर आपण लाल तिखट टाकल्यामुळे आणि बटाट्यामुळे तेलाचा कलर पण बदलतो. तर आता आपण गॅस फुलच ठेवायचा शेव करताना, म्हणजे आपली शेव कुरकुरीत होती. जास्त पण तेल गरम करायचं नाही ना, तर करपल आपली शेव. असं आपण त्यात गोळी टाकली की अशी उरी आली पाहिजे आपली गोळी. अशा प्रकारे तेल आपलं गरम पाहिजे. आपल्याला अंदाज येतोच तेल आपलं किती गरम आहे ते. जास्त धूर निघूस तर तेल गरम करायचं नाही. आणि शेव अशी सोडून घ्यायची. आता तुम्हाला किती लहान मोठे वेडे किती हवे त्यानुसार. आणि खालून चांगलं 1 मिनिटभर असं सेट झालं खालून की नंतर पलटायचं, लगेचच्या लगेच पलटायचं नाही, तर तुकडे पडतात. तर खालून चांगलं सेट झाले की आता पलटून घ्यायचं आणि खालच्या साईडने पण आता 1 मिनिट असं फुल गॅसवर आपली शेव कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कळतंच आपले कशी कुरकुरीत होती ती. आता तुम्ही पाहू शकता लगेच कलर चेंज झाला आणि कुरकुरीत झाली. मग मी शेव काढून घेते आणि झाऱ्यात नितळायला ठेवते तेल त्याचं आणि नंतर दुसऱ्या भांड्यात काढून घेते. तर आता गॅस फुलच ठेवायचा आपला आणि लगेच दुसरे शेव करून घ्यायची आणखीन. अशाच प्रकारे मी सर्व शेव करून घेते. तर एवढ्या आपले 4 बटाटे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ, एवढ्यामध्ये आपले 3 सिलेंडरच्या आकाराचे गोळे तयार झाले आपले शेवग्यात भरायला 3 वेळेस. आणि त्याच्यात ना मला असं 9 वेळेस केली, म्हणजे एका शेवग्याचे मी 3 वेळेस केल्या. म्हणजे मी काय खूप जास्त घेतले नाहीत, वेडे घेतले नाहीत, चांगली तळावी, तेल कमीच होतं म्हणून. तर एवढी शेव आपली झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कलर त्याचा बटाट्यामुळे आणि लाल तिखटामुळे त्याचा कलर असा लाल येतो. आपले बेसन पिठाचे नुसतं शेव केल्यास कसा पिवळा कलर येतो तसा येत नाही लाल तिखटामुळे आणि बटाट्यामुळं. तर एकदम कुरकुरीत झाली. तुम्ही पाहू शकता कशी वेडे छान झालेली आहेत आपले ते. मी तुम्हाला एक अशी वेड आहे ना ती असं कुस्करून पण दाखवते, म्हणजे ते किती छान कुरकुरीत झाली ते तुम्हाला कळेल. तर सर्व वेडे मी एकावर एक ठेवून तुम्हाला दाखवते तसे आपण. तर किती छान झालेत ती. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि खूप टेस्ट वेगळी येते अशी. विकत्रीचं ते आलू भुजियाचं हल्दीरामचं पॅकेट असतं बघा, ते खूप महाग भेटतं आणि त्यात थोडीच शेव असते आणि अशी घरी कमी पैशात आणि खूप टेस्टी होत आणि छान होती. तर तुम्ही नक्की करा, मुलांना तुमच्या टाईमपासमध्ये खायला देण्यासाठी ते खूप छान होते. तर जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही पाहू शकता की किती छान झाली आपली शेवती. आणि तेल पण पाहू शकता तुम्ही किती आपलं संपलं, त्याचा कलर थोडा चेंज झाला लाल तिखटाने. खूप थोडंसं तेल आपलं लागलेलं आहे आपल्याला शेवेला. तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा.